आता तुम्हाला ज्या रूमची क्लिनिंग करायची ना, डायरेक्टली त्या रूमवरती क्लिक करा. समजा मी हॉल आहेत फक्त, हॉलवरती क्लिक केलं, तो सिलेक्ट झाला तुमचा, तर इथे 1 एरिया सिलेक्टेड असं लिहून येतं तुम्हाला. आणि स्टार्ट करून द्या, तर तो ॲटोमॅटिक तुमचा एवढा हॉल आहे तो क्लीन करेल. आणि जर इथनं वरती स्क्रॉल केलं तर इथनं हे सक्शन पॉवर वगैरे हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला वाटलं की खूप घाण आहेत आज, डस्ट जास्त आहे, तर हे वाढवा. स्ट्रॉंग वरती करा, नाहीतर किंवा मॅक्स वरती करा. तर इथनं हे वाटतं, जसं इथं पण लिहितं मॅक्स. तर नॉर्मल डस्ट असेल त्यासाठी स्टँडर्ड ऑप्शन ठेवा. ओके. त्यानंतर हे वॉटर फ्लो रेटचं आहे. तर वॉटर फ्लो रेट जेव्हा तुम्ही हा मॉपिंग पॅड अटॅच करशाल तर तेव्हाच हे तुमचं ऑप्शन ऑन होतं. ओके. कारण आता ते आपण मॉपिंग पॅड लावलेलं नाही, त्यामुळे हे ऑप्शन तुमचं ऑफ आहे. तर जेव्हा पण लावशाल त्यावेळेस हे ऑप्शन ऑन होईल. नंतर तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार वॉटर फ्लो रेटला ॲडजस्ट करू शकता. नॉर्मली मीडियमवरती असतं. ओके. जर तुम्हाला वाटलं की जास्त पाणी लागतंय तर 1 नंबरचं करा लोवरती, नाही सॉरी कमी लागत असेल तर लोवरती करा, आणि जास्त लागत असेल तर 3rd नंबरचा ऑप्शन हायवरती. ओके. आणि खाली क्लिनिंग पासेस आहे. आता 2 पास सिलेक्ट केलं तर तो पूर्ण हॉलला 2दा क्लीन करेल. ओके. आणि 1 केलं तर एकदाच क्लीन करेल असं. आता हे इथे एवढं आहे. आता इथे तुम्हाला एक झोनचं पण ऑप्शन आहे इथे, बरोबर. आता समजा मी तुम्हाला सांगितलं स्पॉट क्लिनिंगचं, बरोबर, त्यामध्ये तुम्हाला उचलून ठेवायला लागतं. आता समजा हे झोन आहेत ना, तर झोनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक निळा बॉक्स येतो. ओके. हा तुम्ही छोटा मोठा करू शकता. ओके. आता समजा मी हा इथं ठेवला एवढ्या पोर्शनमध्ये, एवढ्या जागेत, आणि स्टार्ट केलं तर तो एवढ्या जागेत येईल, एवढी जागा क्लीन करेल आणि ऑटोमॅटिक तुमचा स्टेशनला चालला जाईल ऑटोमॅटिकली. तर ते स्पॉट क्लिनिंग पेक्षा तुम्ही झोनचं यूज केलं हे तुमच्यासाठी बेटर आहे. स्पॉट क्लिनिंग वेगळं आहे का? तिथे स्पॉट क्लिनिंग म्हणजे काय की आपण आपल्याला उचलून ठेवावं लागतं. बरोबर. आणि झोन मध्ये काय, आपण झोन क्रिएट करून स्टार्ट केलं तर ऑटोमॅटिक येईल, एवढी जागा क्लीन करेल आणि वापस स्टेशनला ऑटोमॅटिक पण चालला जातो तुमचा. तर हे असतं स्पॉट क्लिनिंग आणि याच्यामधलं फरक. ओके. आता समजा मी स्टार्ट केलाय रोबोट. ओके. समजा तुमच्याकडनं स्टार्ट झाला, स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला पॉज आणि एंड अँड डॉक असे 2 ऑप्शन येतात. समजा तुम्हाला त्याला थांबवायचं आहे तर पॉज करा. ओके. पॉज केला तो थांबून जातो. त्यानंतर तुम्हाला त्याला स्टेशनवरती पाठवायचं आहे परत, इथं एंड अँड डॉक ऑप्शन आहे, एंड अँड डॉक्स करा, तो ऑटोमॅटिक स्टेशनला पण चालू जाईल तुमचा. ओके. त्यानंतर हे बघा, आता हे मॅप ऑप्शन आहे तुमचा. आता समजा तुम्हाला नवीन मॅप करायचा आहे, समजा तुम्ही तो रूम तुम्ही क्लीन केला, तुम्हाला तिथला पण मॅप करायचा आहे. आता हे मॅप ऑप्शन आहेत ना, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथं 3 डॉट्स आहे. ओके. त्यावरती क्लिक करा. इथं डिलीट ऑप्शन आहे, हा डिलीट करा आधी. ओके. हा डिलीट केल्यानंतर तुम्हाला वापस इथं, पण ते तर हायलाइट नव्हतं दादा, डिलीट होणार कसं? ते आता जेव्हा रोबोट स्टेशनला नव्हता ना, म्हणून हे आता येईल बघा. असं आहे नाही का? स्टेशन रोबोट स्टेशनला पाहिजे त्यासाठी. तर हे डिलीट करू शकता. ओके. आणि त्यानंतर डिलीट केल्यानंतर परत तुम्हाला इथं ऑप्शन येईल मॅप युअर होमचा. परत मॅप युअर होम करा, तो रूमचा डोअर ओपन ठेवा, ऑटोमॅटिक तिकडे जाईल, तिकडला पण मॅप करेल आणि परत येऊन इथे परत तुमचा न्यू मॅप, इथं तुमचा जो असेल रूम तो इथे ऍड होऊन जाईल मग या पद्धतीने. ओके. आणि जर समजा नवीन करायचं नवीन रूमचा वगैरे करायचं असेल तर तो इथं एक ब्ल्यू कलरचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. इथनं डायरेक्टली नवीन फ्लोअर तुम्ही ऍड करू शकता. समजा काही घरामध्ये 1 फ्लोअर डबल फ्लोअर असतं, वरच्या फ्लोअरचं करायचं असेल तर टोटल 3 मॅप ऍड होतात. इथनं तर तुम्ही मॅप, बाल्कनी पण ऍड होते. हो, बाल्कनी पण ऍड करू शकता तुम्ही. हे झालं आपलं ना ऑलमोस्ट.